नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या ऑफिसर्स जंक्शन या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र पोलीस भरती 2026 या वर्षीसाठी तुम्हाला जी लेखी परीक्षा द्यायची आहे त्यासाठी आपण मागील परीक्षेमध्ये विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांचा सराव या ठिकाणी करत आहोत. या अगोदर आपण लातूर पोलीस भरतीला विचारण्यात आलेली प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहिली होती. आज आपण पुणे या जिल्ह्यासाठी मागील वर्षी विचारण्यात आलेली प्रश्नपत्रिका या ठिकाणी सोडवणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या पोलीस भरती करणाऱ्या सर्व मित्रांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा. पहा, सुरुवातीला परीक्षेचा कालावधी तुम्हाला असणार आहे 90 मिनिटांचा आणि त्यासाठी तुम्हाला असणार आहेत एकूण 100 प्रश्न. 100 प्रश्न असणार आहेत आणि त्यासाठी 100 गुण तुम्हाला असणार आहेत. तुम्हाला काही सूचना दिल्या जातात, त्यापैकी काही सूचना आपण या ठिकाणी दिलेल्या आहेत. जसे की संपूर्ण चाचणी ही वस्तुनिष्ठ प्रकारच्या प्रश्नांची असून त्यात 100 प्रश्न आहेत. सर्व प्रश्न हे अनिवार्य आहेत. प्रत्येक प्रश्नाला 1 गुण आहे. कोणत्याही चुकीच्या उत्तरासाठी निगेटिव्ह मार्किंग नाही. पहा, तुम्हाला सर्व प्रश्न या ठिकाणी सोडवायचे आहेत. 100 प्रश्नाची प्रश्नपत्रिका असणार आहे. त्यासाठी तुम्हाला 90 मिनिटे एवढा कालावधी मिळणार आहे आणि सर्व प्रश्न या ठिकाणी सोडवायचे आहेत कारण तुम्हाला या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग नाहीये. नो निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी आहे. त्यामुळे सर्व प्रश्न तुम्ही अटेम्प्ट करायचे आहेत. मराठी व्याकरणाचे 20 प्रश्न आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. मराठी विषय हा असा विषय आहे मित्रांनो जो की तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळवून देऊ शकतो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर सुरू करूया लगेच आपल्या व्हिडिओला. प्रश्न पहिला आहे, दुभत्या गाईच्या लाथा गोड या म्हणीचा अर्थ सांगा. पहा, आपल्याला एक म्हण देण्यात आलेली आहे आणि त्याचा अर्थ आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. पर्याय आहेत भरपूर दूध मिळवणे, फायदेशीर गोष्टीसाठी त्रास सहन करणे, पुण्यवान माणसाच्या लाथा, वाईट संगतीत चांगले घडणे. या ठिकाणी आपल्याला एक म्हण देऊन 4 पर्याय देण्यात आलेले आहेत. त्याचा योग्य पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. दुभत्या गायीच्या लाथा गोड या म्हणीचा योग्य अर्थ असणार आहे मित्रांनो फायदेशीर गोष्टीसाठी त्रास सहन करणे. दुभत्या गायीच्या लाथा गोड या म्हणीचा अर्थ आहे फायदेशीर गोष्टीसाठी त्रास सहन करणे. पुढील प्रश्न आहे, पुढील म्हणीचा अर्थ सांगा. हातात कंगन बांधणे. या ठिकाणी पहा, पुन्हा एकदा आपल्याला एक म्हण देण्यात आलेली आहे आणि या म्हणीचा अर्थ आपल्याला विचारलेला आहे. हातात कंगन बांधणे या म्हणीचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. पर्याय आहेत हातात पैसा येणे, इच्छा पुरवणे, बंधन घालणे आणि नशिबाला दोष देणे. 4 पर्याय आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. आपल्याला योग्य पर्यायाची निवड या ठिकाणी करायची आहे. मित्रांनो, तुम्हाला जर का या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि तुमचे उत्तर हे कमेंटमध्ये द्यायचे आहे. उत्तर तुम्ही तुमचे कमेंटमध्ये द्यायचे आहे. ठीक आहे, चला. हातात कंगन बांधणे या म्हणीचा योग्य अर्थ असणार आहे बंधन घालणे. पर्याय क्रमांक सी बंधन घालणे हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. लगेच वळूया आपण पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 3 आहे, निंदा करणाऱ्या माणसांचा आपल्याला फार उपयोग होतो म्हणून म्हणतात की. पहा, निंदा करणाऱ्या माणसांचा आपल्याला फार उपयोग होतो म्हणून म्हणतात की. काय म्हणतात? पर्याय आहेत नाक दाबले की तोंड उघडते, पालथ्या घागरीवर पाणी, निंदकाचे घर असावे शेजारी आणि पुढच्या ठेच मागचा शहाणा. या ठिकाणी आपल्याला एक म्हण विचारलेली आहे जिचा अर्थ होतो निंदा करणाऱ्या माणसांचा आपल्याला फार उपयोग होतो. पहा, या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे निंदकाचे घर असावे शेजारी. पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर असणार आहे. पहा, नेहमी असं म्हणतात की निंदकाचे घर शेजारी असावे कारण ज्या आपल्या चुका असतात त्या जे आपले मित्र सांगत नाहीत ते आपले शत्रू सांगत असतात. म्हणून निंदकाचे घर असावे शेजारी. निंदा करणाऱ्या व्यक्तीमुळेच आपल्यातील कमतरता, आपल्यातील दोष, आपल्यातील दुर्गुण हे आपल्याला दिसून येतात. त्यामुळे नेहमीच निंदकाचे घर असावे शेजारी. निंदकाचे घर असावे शेजारी असे म्हटले जाते. निंदकाचे घर असावे शेजारी. पर्याय क्रमांक 3 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. लगेच आपण पुढचा प्रश्न पाहूया. मित्रांनो, आपण या ठिकाणी फास्ट रिव्हिजन घेत आहोत मराठी या विषयाची. त्यातील आपण 20 प्रश्न हे मागे झालेल्या
पुणे जिल्ह्याच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न आपण घेतलेले आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत. बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये प्रश्न हे रिपीट होतात, त्यामुळे सर्व प्रश्न तुम्हाला सोडवणे हे गरजेचे असणार आहे. प्रश्न अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. सुरू करूया लगेच पुढच्या व्हिडिओला. पुढचा प्रश्न असणार आहे आपला, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो. या वाक्यातील योग्य म्हण निवडा. पहा, पुन्हा आपल्याला या ठिकाणी म्हण ही परीक्षेमध्ये विचारण्यात आलेली होती. म्हणजे तुम्ही पाहू शकता मित्रांनो, म्हण हा टॉपिक किती महत्त्वाचा आहे. तर म्हण आणि त्याचे अर्थ माहिती असणे गरजेचे आहे. या ठिकाणी आपला चौथा प्रश्न आहे, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो. या वाक्यातील योग्य म्हण आपल्याला ओळखायचे आहे. पर्याय आहेत, अति तिथे माती, करावे तसे भरावे, दाम करी काम आणि अंतरून पाहून पाय पसरावे. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, अति तिथे माती. अति तिथे माती म्हणजेच कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो. मित्रांनो, या ठिकाणी पहा, आपण पाहिलं की म्हणी आणि त्यांचे अर्थ आपल्याला मोठ्या प्रमाणात हे विचारण्यात येत आहेत. म्हणी आणि त्यांचे अर्थ. म्हणी आणि त्यांचे अर्थ आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. त्यावर आपण प्रश्न देखील पाहत आहोत. भरपूर मोठ्या प्रमाणात प्रश्न आहेत, त्यामुळे यावर आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवूया, ज्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईल. यामध्ये आपण 100 म्हणी आणि त्याचे अर्थ या ठिकाणी घेणार आहोत. त्यामुळे हा देखील व्हिडिओ पाहून घ्या. तुम्हाला हा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड झालेला दिसेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, घर कोंबडा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. घर कोंबडा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. या ठिकाणी पहा मित्रांनो, घर कोंबडा या शब्दासाठी आपल्याला विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. पर्याय आपल्याला दिलेले आहेत, भटका, आळशी, कामसू आणि घर जावई. 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. घर कोंबडा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. सर्वप्रथम तर घर कोंबडा म्हणजे काय? घर कोंबडा म्हणजे घरात बसून राहणारा व्यक्ती म्हणजे घर कोंबडा. ज्या व्यक्तीला घरात राहणे आवडते, म्हणजे घरात बसून राहणे आवडते, जास्त फिरणारा व्यक्ती नसतो हा व्यक्ती, त्याला फिरायला जास्त आवडत नाही, त्याला म्हणतात घर कोंबडा. त्याविरुद्ध काय असणार आहे मित्रांनो शब्द? तुम्ही पाहू शकता पर्याय क्रमांक 1, भटका हा त्याच्या विरुद्ध शब्द असणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे आपला, नाशवंत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडायचा आहे. नाशवंत या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द कोणता असेल? पर्याय आहेत, क्षणिक, जातिवंत, दीर्घायुषी आणि अविनाशी. नाशवंत या शब्दासाठी कोणता शब्द हा विरुद्धार्थी असेल? पहा, नाशवंत म्हणजे नाश पावणारा असा त्याचा अर्थ होतो. नाश पावणारे म्हणजे नाशवंत असेल. त्याच्या विरुद्ध कोणता शब्द असणार आहे मग मित्रांनो? जे नाश पावणार नाही असे. या ठिकाणी पर्याय क्रमांक 4, अविनाशी हा आपला योग्य उत्तर असणार आहे. कारण अविनाशी म्हणजे ज्याचा कधीही विनाश होत नाही किंवा विनाश न पावणारे म्हणजेच अविनाशी. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, नैसर्गिक शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. नैसर्गिक या शब्दासाठी आपल्याला विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. पर्याय आहेत, प्राकृतिक, स्वाभाविक, कृत्रिम आणि सृष्टी. नैसर्गिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. या ठिकाणी पहा, प्राकृतिक, स्वाभाविक, कृत्रिम आणि सृष्टी या 4 पर्यायांपैकी आपल्याला विरुद्धार्थी शब्द हा ओळखायचा आहे. पर्याय क्रमांक 3, कृत्रिम हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्राकृतिक, स्वाभाविक आणि सृष्टी हे नैसर्गिक या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3, कृत्रिम हा आपला विरुद्धार्थी शब्द असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, देव या शब्दाचे अनेक वचन कोणते आहे? आपल्याला देव या शब्दासाठी अनेक वचन विचारलेले आहे. पर्याय आहेत, देवा, देव्या, देवे आणि देव. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक
4 देव. या ठिकाणी पहा, मराठी व्याकरणामध्ये काही पुल्लिंगी अकारांत जे शब्द असतात, पुल्लिंगी शब्द अकारांत असतात, पुल्लिंगी अकारांत शब्दांचे अनेकवचन करताना ते शब्द जशास तसेच राहतात. त्यामुळे या ठिकाणी देव या शब्दाचं अनेकवचन देव असंच होणार आहे. पुढचा प्रश्न आहे, उंदीर या शब्दाचे अनेकवचन कोणते आहे? या ठिकाणी पुन्हा आपल्याला वचन यावर प्रश्न हा विचारण्यात आलेला आहे. पर्याय आहेत उंदरे, उंदरांना, उंदीर आणि अनेकवचन नाही. या ठिकाणी पहा, उंदीर या शब्दासाठी उंदीर असेच अनेकवचन होईल. या ठिकाणी आपण मागील प्रश्नात पाहिले की काही पुल्लिंगी अकारांत जे रूपे असतात त्यांचे अनेकवचन होताना देखील ते जशास तसे राहते. त्यामुळे उंदीर या शब्दासाठी देखील अनेकवचनी उंदीर असेच राहील. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, पुरणपोळी या शब्दासाठी आपल्याला लिंग ओळखायचं आहे. पुन्हा या ठिकाणी आपल्याला पुरणपोळी या शब्दासाठी लिंग ओळखायला सांगितलेलं आहे. पर्याय आहेत स्त्रीलिंग, पुल्लिंग, नपुसकलिंग आणि यापैकी नाही. चला, तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल मित्रांनो, तर तुमचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. त्याचबरोबर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. या ठिकाणी पहा, या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे पुरणपोळी या शब्दासाठी स्त्रीलिंगी. ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे पुरणपोळी या शब्दाचं लिंग कोणतं आहे? मित्रांनो, शब्दांचे लिंग जाणून घेण्यासाठी मराठी व्याकरणामध्ये शब्दाच्या अगोदर तो, ती, ते, तो, ती, ते हे सर्व नामे वापरली जातात. या ठिकाणी जर आपण पुरणपोळी या शब्दाच्या अगोदर तो, ती, ते यांपैकी जर सर्वनामे वापरून पाहिली तर ती पुरणपोळी हे आपल्याला योग्य सर्वनाम वाटते आणि ती हे सर्वनाम आपण स्त्रीलिंगी शब्दांसाठी वापरतो. त्यामुळे पुरणपोळी हा शब्द स्त्रीलिंगी असणार आहे. पर्याय क्रमांक 1 स्त्रीलिंगी हे आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, कुंपणाने शेत खाणे या म्हणीचा अर्थ ओळखा. कुंपणाने शेत खाणे. पर्याय आहेत भक्षक कर्त्याकडून रक्षण करणे, रक्षणकर्त्याकडून नुकसान होणे, रक्षणकर्त्याकडूनच फायदा होणे आणि रक्षणकर्त्याला तोटा होणे. कुंपणाने शेत खाणे या म्हणीचा आपल्याला या ठिकाणी योग्य अर्थ ओळखायचा आहे. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लगेच आपण पाहूया या प्रश्नाचं उत्तर काय असेल. कुंपणाने शेत खाणे या म्हणीचा अर्थ असेल रक्षणकर्त्याकडूनच नुकसान होणे. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, उचलली जीभ लावली टाळ्याला. उचलली जीभ लावली टाळ्याला या म्हणीचा अर्थ सांगा. पुन्हा आपल्याला उचललेली जीभ लावली टाळ्याला या म्हणीचा अर्थ विचारलेला आहे. पर्याय आहेत मन मानेल तसे बोलणे, जिभेची चव पुरी करणे, उद्धटपणे वागणे, यापैकी नाही. चला, तुम्हाला जर प्रश्नाचं उत्तर येत असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 मन मानेल तसे बोलणे. उचलली जीभ लावली टाळ्याला, जी गोष्ट मनात आली ती बोलणे म्हणजे काय, उचलली जीभ लावली टाळ्याला. पहा, पुढचा प्रश्न लगेच आपल्याला विचारण्यात आलेला आहे. पुन्हा स्त्रीलिंगी शब्द शोधा. काही पर्याय आपल्याला दिलेले आहेत, त्यामधून आपल्याला स्त्रीलिंगी शब्द शोधायचा आहे. पती, मोती, रत्न आणि मूर्ती असे 4 पर्याय आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. त्यातून आपल्याला स्त्रीलिंगी शब्द शोधायचा आहे. योग्य पर्याय असणार आहे आपला पर्याय क्रमांक 4 मूर्ती. स्त्रीलिंगी शब्द हा मूर्ती हा आपला योग्य पर्याय असणार आहे. कारण आपण पाहिलेला आहे तो, ती, ते या सर्वनामांपैकी ती हे सर्वनाम आपण स्त्रीलिंगी शब्दांसाठी वापरतो. ती मूर्ती हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल. मोतीसाठी तो मोती असं होईल. या ठिकाणी रत्न ते रत्न, पतीसाठी तो पती असे होईल. त्यामुळे या ठिकाणी ती मूर्ती पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर असणार आहे.
पुढील प्रश्न आहे, बायको या शब्दाला समानार्थी शब्द कोणता असेल? पहा, आपल्याला बायको या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. पर्याय आहेत नारी, ललना, दारा आणि अबला. 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत आणि बायको या शब्दाला समानार्थी शब्द आपल्याला विचारलेला आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 दारा. बायको या शब्दासाठी दारा हा शब्द योग्य उत्तर असणार आहे. त्याचबरोबर बायकोसाठी आपण वापरतो पत्नी. बायकोसाठी पत्नी, दारा, सौभाग्यवती, सौभाग्यवती हे समानार्थी शब्द आपल्याला पाहायला मिळतात. सौभाग्यवती असेल, दारा असेल, त्याचबरोबर घर धनीन असेल, घर धनीन, हे सर्व शब्द बायको या शब्दासाठी समानार्थी शब्द म्हणून वापरले जातात. पुढचा प्रश्न आहे, पुढील वाक्प्रचाराचा अर्थ लिहा. वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. वाळीत टाकणे असा वाक्प्रचार आपल्याला दिलेला आहे आणि त्याचा आता आपल्याला या ठिकाणी अर्थ सांगायचा आहे. पर्याय आहेत नाश करणे, समजावून घेणे, आकलून देणे आणि बहिष्कृत करणे. वाळीत टाकणे या वाक्प्रचारासाठी आपल्याला योग्य अर्थ शोधायचा आहे. या प्रश्नाचा योग्य अर्थ असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 बहिष्कृत करणे. बहिष्कृत करणे म्हणजेच वाळीत टाकणे, वाळीत टाकणे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 आपले या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, काळ्या दगडावरची रेघ म्हणजे डॅश. काळ्या दगडावरची रेघ याचा आपल्याला या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा आहे. पर्याय आहेत प्राचीन काळचे दगडावरील शब्द, खोटे न ठरणारे शब्द, पुसून टाकता न येणारा शब्द आणि खूप काळपर्यंत टिकणारा शब्द. योग्य अर्थ आपल्याला या ठिकाणी सांगायचा आहे. काळ्या दगडावरची रेघ म्हणजे काय? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक 2 खोटे न ठरणारे शब्द. या ठिकाणी पहा आपण म्हणतो जसं की शासनाचा निर्णय, शासनाचा निर्णय, शासनाचा निर्णय हा काळ्या दगडावरची रेघ असतो. हा काळ्या दगडावरची रेघ म्हणजे काय? खोटा न ठरणारा शब्द असेल. शासनाचा निर्णय काय असतो? खोटा न ठरणारा शब्द. यामुळे पर्याय क्रमांक 2 खोटे न ठरणारे शब्द पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर ठरणार आहे. लगेच आपण पाहूया पुढचा प्रश्न. पहा, मिशांना तूप लावणे, मिशांना तूप लावणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. पुन्हा या ठिकाणी आपल्याला वाक्प्रचार आणि त्याचा अर्थ या ठिकाणी विचारलेला आहे. पर्याय आहेत उगीच एट करणे, शक्तिमान नसणे, सशक्त असणे, हातखंडा असणे. 4 पर्यायांपैकी योग्य पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. मिशांना तूप लावणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 उगीच ऐट करणे. मिशांना तूप लावणे म्हणजे काय? उगीच ऐट करणे. पुढचा प्रश्न आहे पोटात ठेवणे. पोटात ठेवणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. पहा, पोटात ठेवणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगायचा आहे. पर्याय आहेत आधार देणे, पोटाशी धरणे, गुप्त ठेवणे आणि सोने नाणे. पहा, पोटात ठेवणे यासाठी योग्य वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. या प्रश्नाचा योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 गुप्त ठेवणे. पहा, बऱ्याच वेळा आपण म्हणतो कोणाच्या तरी जी व्यक्ती गुप्त गोष्टी गुप्त ठेवत नसेल तर आपण त्याला म्हणतो तुझ्या पोटात काही टिकत नाही. म्हणजे काय? तू गुप्त काही ठेवतच नाहीस. पोटात काही टिकणे न ठेवणे म्हणजे काय? पोटात ठेवणे म्हणजे गुप्त ठेवणे, परंतु तुझ्या पोटात काही टिकत नाही असं का आपण केव्हा म्हणतो? एखादी व्यक्ती जेव्हा कोणती गुपित गोष्ट असेल ती इतरांना लगेच सांगून देते, ती गुप्त नाही राहत, अशा वेळेस आपण काय म्हणतो त्या व्यक्तीला तुझ्या पोटात काही राहत नाही. म्हणजे काय? पोटात तू काही ठेवत नाही, त्यामुळे ती गोष्ट गुप्त राहत नाही. अशा प्रकारे पोटात ठेवणे या वाक्याचा योग्य अर्थ होतो गुप्त ठेवणे. पुढचा प्रश्न आहे भावनेचा बांध फुटणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. हा, भावनेचा बांध फुटणे पर्याय आहेत निर्भयपणे सामोरे जाणे, भांबावून जाणे, दाबून टाकलेली भावना उफाळून येणे आणि अतूट नातेसंबंध तोडणे. भावनेचा बांध फुटणे या वाक्प्रचारासाठी योग्य अर्थ सांगायचा आहे.
या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, दाबून टाकलेली भावना ओफाळून येणे. दाबून टाकलेली भावना ओफाळून येणे म्हणजे काय? भावनेचा बांध फुटणे. ज्यावेळेस भावना या दाबून ठेवल्या जातात, ज्यावेळेस भावना दाबून ठेवल्या जातात त्या कुठे ना कुठे व्यक्त होणारच असतात, म्हणजेच कुठे ना कुठे त्या उफाळून येणारच असतात. त्या जास्त काळ दाबून ठेवल्या जाऊ शकत नाहीत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3, दाबून टाकलेली भावना उफाळून येणे असा त्याचा अर्थ होतो. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते ठिकाण हे संत तुकाराम महाराजांचे समाधी स्थळ आहे? पर्याय आहेत आळंदी, पैठण, नागपूर आणि देहू. खालीलपैकी कोणते ठिकाण हे संत तुकाराम महाराजांचे समाधी स्थळ आहे? मित्रांनो, तुम्हाला जर प्रश्न येत असेल तर प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे आहे. या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, देहू. देहू या ठिकाणी संत तुकाराम महाराजांचे समाधी स्थळ आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण पाहिले पोलीस भरती 2021 या वर्षी पुणे या जिल्ह्यामध्ये विचारण्यात आलेले 20 प्रश्न जे की मराठी व्याकरण या विषयावर विचारले गेले होते. अशाच प्रकारचे प्रश्न आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सोडवणार आहोत, जेणेकरून पोलीस भरती करणाऱ्या सर्व मित्रांना याचा फायदा व्हावा, मदत व्हावी या उद्देशाने आपण सर्व प्रकारचं जे काही लागणार आहे पोलीस भरतीसाठी, क्वेश्चन पेपर असतील, मागील वर्षीचे प्रश्नपत्रिका असतील, तसेच इतर प्रकारचे व्हिडिओ, लेक्चर सर्व काही आपण आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहोत. त्यामुळे जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. पोलीस भरती करणाऱ्या आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि पाहत रहा द ऑफिसर्स जंक्शन. भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये.